निशब्द आणि अवर्णनीय असा गिरनारचा आमचा श्री अनुभव. गुरुदेव दत्त. आम्ही मैत्रिणी अगोदर 12 होतो, पण गिरनारला जाण्यासाठी तयार झालो होतो. 2 महिने अगोदरपासून आम्ही रिझर्वेशनची बुकिंग केली, पण 3 काही कारणांनी येऊ शकल्या नाहीत. मग आम्ही 9 जणींचा ग्रुप गिरनारसाठी रवाना झालो. प्रत्येकीचा अनुभव वेगवेगळा आहे, पण माझा अनुभव मी सांगते. आम्हाला अगोदर आम्ही सुरुवात केली ना जाण्यासाठी, तर सगळ्यांच्या मनात भीती होतीच. तशी मला सुद्धा थोडी मनामध्ये धाकधूक होती की मी चढू शकेन की नाही, माझं होईल की नाही. पण दत्तगुरूच्या कृपेने आम्ही सुरुवात पण छान झाली आमची आणि एंड पण छान झाला आणि कोणाला काही त्रास पण झाला नाही. सगळं व्यवस्थित झालं. असं म्हणतात की खूप पायऱ्या आहेत, एवढ्या कशा चढून होणार वगैरे, पण तिथे गेल्यानंतर चढताना असं काहीच जाणवलं नाही की अरे आपण इतकं उंच चढलोय वगैरे असं काही. जय गिरनारी. गिरनार चढण्याचा अनुभव हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. तिथे गेल्याच्या नंतर किती मनाला शांती मिळते आणि जेवढा चढण्याचा नंतर त्रास झाला होता तो त्या मंदिरामध्ये ज्यावेळी आपण दत्तगुरूंच्या समोर उभं राहतो त्यावेळी जे तिथे मनाला जी शांतता मिळते त्यावेळी तुम्हाला हेही कळत नाही की तुमचे पाय दुखत होते किंवा तुम्हाला एवढे श्रम झालेले आहेत. आणि तिथे मिळालेला महाप्रसाद थोडंसं कठीण आहे बरं का, पण तुम्ही मनात जर आणलं आपण तर आपण ते सगळं करू शकतो. आणि मला तर असं वाटतं प्रत्येकाने एकदा तरी गिरनारला जावं आणि तिकडचा आध्यात्मिक अनुभव घ्यावा. जाता वेळेस भरपूर काय अडचणी येतात, पण मनामध्ये इच्छा असली तर गुरुदेव घेऊन जातात. किती जर गेलं थकलं तरी पण सगळं व्यवस्थितच चढायला होतं आणि उतरायला होतं. आणि तिथं गेल्यानंतर खूप समाधान झालं. किती पायऱ्या आहेत किंवा एवढं आपल्याला चढायला होईल का असं कोणी विचार न करता ज्याला इच्छा आहे त्याने खरंच जावं. मला गिरनारी हे काय आहे ते माहीतच नव्हतं. माझ्या आईला माहीत होतं, तिची इच्छा खूप होते जायची म्हणून मी तिच्यासोबत निघाले. त्याच्यामुळे मला पण खूप छान अनुभव आला, मला छान वाटलं आणि तिच्यासोबत चढून आणखीन जास्त आनंद झाला. 1 वर्ष वाटत होतं कधी जावं, योगच येत नव्हता. योग आल्याशिवाय काय होत नाही. योग आल्याशिवाय काय होत नाही. अचानक योग आला सगळ्या महिला मंडळामुळं, शोभाताईमुळं, आणि मला जायला भेटलं. खूप मी आनंदी आहे, नाचते, पाय दुखत नाहीत. सगळ्यांचं कोणतंही काम एकमेकाच्या संगतीनं खरं तर चांगलं होतं आणि तसंच झालं. कधी विचारही केला नव्हता आणि छायाने सगळ्याचे रिझर्वेशन केले नको म्हणती. आणि झालं सगळ्यांचं व्यवस्थित. जय गिरनार. मी नेहमीच म्हणजे मामी आहेत माझ्या, त्यांनी सांगितलं की आपल्याला इथे जायचं तर मी म्हणजे कधीच नाही म्हणाले नाही. डिरेक्टली त्यांना हां किती होतील ते सांगा, मी ट्रान्सफर करते. अगदी अगदी ह्या हिशोबाने आम्ही गेलो. जाताना आम्ही 12 जणी होतो, पण देवाचंच ते हे होतं की नाही आम्ही नवदुर्गेप्रमाणे फक्त 9 जणी या तुम्ही. सो अगदी नवदुर्गेप्रमाणे आम्ही 9 जणी गेलो. खूप छान अनुभव आहे. प्रत्येकाने एकदा अनुभवायला हवा असं मला वाटतं. हे मात्र खरंच आहे की जोपर्यंत दत्तगुरू बोलवत नाही ना तोपर्यंत जाता येत नाही. आमचं हे गेल्या वर्षीपासून चालू होतं बरं का, परंतु गेल्या वर्षी काही ना काहीतरी अडचणी येतच होत्या आणि आमचं जाणं रद्द होत होतं. पण ह्यावेळी मात्र अचानकच सगळ्यांनी मनात आणलं आणि पटापट म्हणजे सगळ्यांनी रिझर्वेशन पण केलं, रोपवेचं पण रिझर्वेशन केलं. आणि जो आम्ही अनुभव घेतला आहे तो अनुभव खरंच शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. आमच्या इंगळे मॅडम मला वाटतं 60 वर्षाच्या तरी असतील, त्या तर तिथे 60 वर्षाच्या पुढे आहेत, त्या तर तिथे नाचतच होत्या. म्हणजे त्यांच्यात एवढं चढून पण त्यांच्यात एवढी एनर्जी की पुन्हा त्या तिथे नाचायला पण लागल्या. ह्याच्यावरून तुम्ही समजा की गिरनार म्हणजे काय आहे ते. आमचा 9 जणींचा ग्रुप होता आणि आम्ही 9 जणी जेव्हा चालू केलं चढायला तेव्हा असं वाटत होतं की अरे आपण पोहोचू की नाही, खूप थकवा येईल, आपल्याला जमेल की नाही. पण जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा आम्हाला एक वेगळी ऊर्जा होती आमच्या अंगामध्ये आणि आम्ही एकदम छानपैकी चढलो. सगळेजण एनर्जिक होतो आणि सुरुवातीला थोडंसं वाटलं थकल्यासारखं, पण एकमेकींच्या संगतीने
आम्ही ते पूर्ण केलं. आणि जेव्हा आम्ही मंदिरात पोचलो तेव्हा एक अनुभव होता, तो खूप छान होता. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि तिथे आध्यात्मिकचा दर्शन घेतलं पाहिजे सर्वांनी. जय गिरनारी. तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे, जर तुम्ही कधी गिरणारला जर जायचा तुम्हाला जर योग आला तर तिथे गोरक्षनाथ म्हणून एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये तुम्ही स्टे करा. खरंच तिथे गेल्याच्या नंतर शिस्त काय असते, आम्हाला सुद्धा त्यांनी शिस्त लावली. शिस्त काय असतं, सात्विक जेवण काय असतं, किंवा तिथे गेल्याच्या नंतर जे तिकडचं वातावरण आहे किंवा त्या लोकांनी दिलेलं आम्हाला जी सुविधा आहे ती खरंच शब्दात सांगण्यासारखी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे न राहता ना, तिथे ते गोरक्षनाथ म्हणून आश्रम आहे, त्या आश्रमाचा तुम्ही लाभ घ्या. पण जेव्हा तिथे शिखरावर पोहोचलो, गुरु शिखरावर, आणि गुरु पादुकाशी नतमस्तक झालो, तेव्हा जो आनंद होता तो कोणत्याही शब्दात व्यक्त करता येत नाही.